शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। शेतकरी मित्रांनो, जे काही PM किसानचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरीचा 9वा हप्ता राहिलेला आहे, तो आता तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या खात्यावर पाहायला मिळणार आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, कृषी मंत्र्याच्या सहाय्याने आपल्याला ही खबर मिळाली आहे की हे पैसे आता लवकरात लवकर तुमच्या खात्यावर ट्रान्सफर करण्यात येणार आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कोणकोणते शेतकरी पात्र नाहीत, त्याचबरोबर किती पैसे मिळणार आहेत आणि किती तारखेला मिळणार आहेत, संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये मिळणार आहे। पण त्याआधी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरायचं नाही, कारण की नेहमीच आपण व्हिडिओ टाकत राहतो आणि शेतकऱ्यांच्या माहितीपूर्ण व्हिडिओ असतात। तर शेतकरी मित्रांनो, आता व्हिडिओला सुरुवात करतो। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत PM किसानचे 22 हप्ते झालेले आहेत आणि त्याच अनुषंगाने PM किसानच्या पार्श्वभूमीवर नमो शेतकरी राबविण्यात येते महाराष्ट्रातल्या नमो शेतकरी योजनेचे पण 8 हप्ते झालेले आहेत। शेतकरी मित्रांनो, पण बरेचसे दिवस झाले आता शेतकरी मित्रांनो आमचा हप्ता आला नाही किंवा योजना बंद झाल्या। तर शेतकरी मित्रांनो, योजना बंद नाही झालेल्या, योजना सुरळीत चालू आहेत। फक्त आणि फक्त त्या योजनेचे कालावधी संपल्यानंतरच पैसे पडतात। म्हणजे की दर 4 महिन्यांना एक हप्ता तुम्हाला पडत असतो, वार्षिक लाभ 6,000 रुपयाचा मिळत असतो। त्याच अनुषंगाने नमो शेतकरीचा बी दर 4 महिन्याला हप्ता पडत असतो, वार्षिक लाभ तुम्हाला 6,000 रुपये मिळत असतो। या दोन्ही योजनेपासून वार्षिक लाभ तुम्हाला 12,000 रुपये मिळत असतो। पण शेतकरी मित्रांनो, बरेचसे शेतकरी अपात्र आहेत। ते कामामुळे अपात्र आहेत ते पाहूया। शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम म्हणजे जे काही जेव्हा PM किसानची सुरुवात झाली तेव्हा संपूर्ण शेतकरी पात्र होते, पण आता शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेतकरी पात्र झाल्यामुळे शासन म्हणजे सरकारने काय केलेलं आहे की काही शेतकरी अपात्र करणार आहेत। म्हणजेच की कुटुंबातून फक्त आणि फक्त एकच शेतकरी पात्र ठेवण्यात आला, इतर शेतकरी अपात्र करणार आहेत। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांची लँडची प्रॉब्लेम असते, म्हणजे की जमिनीचा सातबारा जो काही तुम्ही जोडलेला असतो ते दुरुस्त किंवा दुसरा अपडेट करून लावायची शक्यता असते। त्यामुळे ती सातबारा लावण्यामुळे लँडची प्रॉब्लेम दाखवितात, ती लँडची प्रॉब्लेम तहसील कार्यालयामुळे दुरुस्त होऊ शकते। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, तिसरी प्रॉब्लेम म्हणजे की फार्मर ID। बऱ्याचशा शेतकऱ्यांपाशी फार्मर ID आहे, पण फार्मर ID नमो शेतकरी असो, PM किसान असो, नुकसान भरपाई असो, पीक विमा असो, प्रत्येक योजनेसाठी लागत असते। त्यामुळे फार्मर IDची बी खूप मोठी आपल्या शेतकऱ्यांसाठी व्यक्तिमत्व आहे, ते पण आपल्याला लागणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, जे काही शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकला लिंक नसते, त्यामुळे पण शेतकऱ्यांचे काही पैसे जागी थांबलेले असतात। काही शेतकरी आधार कार्ड KYC करून लिंक करतात, काही करीत नाहीत, त्यामुळे पण त्याची अडचणी येतात। शेतकरी मित्रांनो, हे पैसे कधी मिळणार आहेत, तर कृषी मंत्र्याद्वारे जे काही सांगण्यात आले त्या आधारावर सांगू इच्छितो की 7 मे पर्यंत हे पैसे मिळतील असं सांगण्यात आले। ज्या ज्या शेतकऱ्यांची कामं अपूर्ण असतात, कोणतं डॉक्युमेंट अपूर्ण असेल ते PM किसान किंवा नमो शेतकरीसाठी जोडून टाकायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पैसे मिळतील। दोन्ही योजनेचे हप्ते एकत्र येणार आहेत का, तर शेतकरी मित्रांनो हे नाही सांगतात, कारण की PM किसानचा मागील हप्ता आधी आलता आणि त्यानंतर नमो शेतकरीचा 15 दिवसांनी आलता। आता हे कामामुळे गॅप असतो। तर शेतकरी मित्रांनो, PM किसानसाठी जे काही महाराष्ट्रातील शेतकरी पात्र असतात, त्या PM किसानच्या पात्र शेतकऱ्यांनाच नमो शेतकरीचे पात्र म्हणजे शेतकरी धरून पैसे पाठवण्यात येतात। त्यामुळे हे 10-15 दिवसाचा गॅप असतो। तर हे पैसे 8 मे लवकर तुमच्या खात्यावर येतील असं सांगण्यात आले। पण तरी पण तुमचे जे काही कामं अपूर्ण असतात ते करून घ्या, आधार कार्डची KYC करून बँकला लिंक करा। आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। पण हा व्हिडिओ मित्रांना पाहुण्यांना शेअर करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओ, तोपर्यंत धन्यवाद।